दरम्यान 1 जानेवारी 2026 पासून अनेक महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत। 1 जानेवारी 2026 पासून बँकिंग, वेतन, सोशल मीडिया, इंधन दर आणि सरकारी योजनांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। पीएम किसानसाठी युनिक आयडी करणं बंधनकारक असणार आहे। पीक विम्यात वन्य प्राणी नुकसान भरपाई मिळणार आहे। तर पॅन आणि आधार कार्ड लिंक अनिवार्य असणार आहे। नमस्कार मित्रांनो, नवीन वर्ष म्हणजे नवीन नियम, नवीन बदल आणि थेट आपल्या खिशावर परिणाम करणारे निर्णय। 1 जानेवारी 2026 पासून बँकिंग, वेतन, सोशल मीडिया, इंधन दर आणि सरकारी योजनांमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे। याचा थेट परिणाम शेतकरी, नोकरदार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांवर होऊ शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणते बदल अपेक्षित आहेत, त्याचा फायदा तोटा काय आहे आणि आपण कोणती तयारी केली पाहिजे, हे सगळे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। 1. बँकिंग क्षेत्रातील बदल। मित्रांनो, 1 जानेवारीपासून बँकिंग नियमांमध्ये बदल होणे ही जवळपास दरवर्षीची प्रक्रिया असते। 2026 मध्ये अपेक्षित बदल असे असू शकतात: केवायसी नियम अधिक कडक होण्याची शक्यता आहे। आधार, पॅन आणि मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य होऊ शकते। केवायसी अपडेट न केल्यास खाते मर्यादित होऊ शकते। डिजिटल व्यवहारांवर अधिक लक्ष दिले जाईल। यूपीआय आणि नेट बँकिंगमधील फसवणूक रोखण्यासाठी नवीन सुरक्षा नियम लागू होऊ शकतात। मोठ्या व्यवहारांसाठी अतिरिक्त पडताळणी अनिवार्य केली जाऊ शकते। एफडी आणि बचत खात्यावरील व्याज दरात बदल होऊ शकतो। रेपो दरानुसार व्याजदर वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आपली केवायसी माहिती वेळेत अपडेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल। 2. वेतन आणि नोकरदारांसाठी बदल। नोकरदार वर्गासाठी 2026 हे वर्ष महत्त्वाचे ठरू शकते। संभाव्य बदल: किमान वेतनात सुधारणा होण्याची शक्यता आहे। महागाई निर्देशांकानुसार वेतन वाढ अपेक्षित आहे। नवीन वेतन संहिता लागू होऊ शकते। बेसिक सॅलरी, पीएफ आणि ग्रॅज्युइटी यावर त्याचा परिणाम होऊ शकतो। हातात येणारे वेतन थोडे कमी पण निवृत्तीनंतरचा फायदा अधिक असू शकतो। पीएफ नियमांमध्ये बदल होऊ शकतो। योगदानाची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। खाजगी आणि सरकारी कर्मचारी दोघांनीही आपल्या वेतन संरचनेचा अभ्यास करणे आवश्यक आहे। 3. सोशल मीडिया आणि डिजिटल नियम। डिजिटल युगात सोशल मीडिया नियम दिवसेंदिवस अधिक कडक होत आहेत। 2026 मध्ये अपेक्षित नियम असे असू शकतात: खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते। सोशल मीडियावर ओळख पडताळणी सक्तीची केली जाऊ शकते। युवकांसाठी स्क्रीन टाईम नियंत्रणाचे नियम लागू होऊ शकतात। आक्षेपार्ह कंटेंटवर त्वरित कारवाई केली जाऊ शकते। त्यामुळे युवकांनी आणि कंटेंट क्रिएटर्सनी सोशल मीडियाचा वापर करताना अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे आहे। 4. इंधन दर आणि महागाई। दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारीपासून इंधन दरात बदल होऊ शकतात। पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारानुसार चढ-उतार होऊ शकतो। कार्बन टॅक्स किंवा पर्यावरण शुल्क लागू होण्याचीही चर्चा आहे। याचा थेट परिणाम वाहतूक खर्च, शेती उत्पादन आणि दैनंदिन महागाईवर होऊ शकतो। 5. शेतकरी आणि सरकारी योजनांतील बदल। शेतकरी वर्गासाठी 2026 मध्ये काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत। पीएम किसान योजनेत बदल किंवा रक्कम वाढ होऊ शकते। पीक विमा योजनेचे डिजिटलायझेशन अधिक वेगाने होऊ शकते। एमएसपी धोरणात सुधारणा अपेक्षित आहे। खत आणि बियाण्यांवरील अनुदानाची पुनर्रचना केली जाऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी पोर्टलवर आपली नोंदणी आणि माहिती अपडेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। निष्कर्ष आणि सूचना। मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून होणारे हे बदल आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे असू शकतात। V01 केवायसी आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत अपडेट ठेवा। सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा। सरकारी योजनांची माहिती नियमितपणे तपासत रहा। आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।